नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे नागदिवे कसे पाजळायचे। तर त्यासाठी आपल्याला या बाजरीच्या पिठापासून नागदिवे तयार करायचे आहेत। तर नागदिवे कसे करायचे, तर आपल्या घरातील पुरुष मंडळी म्हणजे प्रत्येक पुरुषाला 5 दिवे अशा प्रकारे आपल्याला, जर समजा तुमच्याकडे 2 पुरुष असतील तर तुम्हाला 10 दिवे करायचे आणि देवाचे 5 असे मिळून 15 दिवे। तर मी आता 15 दिवे तयार करणार आहे। तर सर्वप्रथम पहा, मी इथे बाजरीचे पीठ चाळून घेतलेले आहे। यामध्ये थोडंसं मी मीठ घालून घेते। मीठ घालायचं आणि पाण्याने आपण जसं भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं। काही जणांकडे गुळाच्या पाण्यामध्ये सुद्धा मळतात हे पीठ, पण आमच्याकडे पाण्यानेच फक्त मळतो, त्याच्यामुळे मी असे पीठ व्यवस्थित मळून घेते। आधी ज्याप्रमाणे आपण भाकरी तयार करतो त्याचं पीठ जे असतं त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं। तर पहा, इथे मस्त मऊसूद गोळा आपला तयार झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा गोळा तयार करून घ्या। आता दिवे कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवते। तर यातून छोटासा गोळा असा काढून घ्यायचा आणि त्याला असा लांबट आकार द्यायचा, असा लांबट आकार द्यायचा आणि वरून पसरट करायचं। या साइडने पण पसरट करायचं आणि याला आता आपण दिव्याचा आकार द्यायचा। थोडंसं होल करायचं मध्ये, तसाच मागच्या साइडने म्हणजे या साइडने पण आपल्याला करायचंय। हा थोडा आपल्याला मोठा करायचा, कारण यामध्ये आपल्याला नैवेद्य भरायचा आहे, त्याचबरोबर वाती सुद्धा लावायच्या आहेत। त्यासाठी हा थोडा खोलगट आणि मोठा बनवते। हे पहा असे, आणि थोडासा दिव्यासारखा आकार याला आपण देऊन घ्यायचा। हे पहा असं। तर हा आपला नागदिवा येथे तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने मी आता 15 दिवे तयार करून घेते। तर इकडे मी सर्व दिवे तयार करून घेतलेले आहेत। हे दिवे मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ही चाळणी आता मी इथे उकडायला ठेवणार आहे। तर हे दिवे आपल्याला आता छान उकडून घ्यायचे आहेत। 10 ते 15 मिनिटे आपण हे वाफेवरती उकडून घेऊयात। तर पहा, इथे आपले दिवे वाफवून तयार आहेत। आता यामध्ये आपल्याला हे जे नैवेद्य आहे, भात, डाळ आणि मेथीची भाजी, हे भरून घ्यायचं आहे। तर एक तुम्हाला मी भरून दाखवते कशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे। पहा, भात भरलेला आहे, हे वरण आणि थोडीशी मेथीची भाजी। हे पहा अशा पद्धतीने। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला ह्या ज्या वाती आहेत त्या मी तुपामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत। त्यातली एक वात जी आहे ती यामध्ये आपण ठेवूया व्यवस्थित। हे पहा अशा पद्धतीने। तर अशाच प्रकारे मी सर्व दिवे भरून घेते। तर असे दिवे पाजळवायचे आहेत देवासमोर ठेवून। पहा, खूप सुंदर दिसत आहेत हे दिवे। सर्व दिवे मी देवाजवळ असे प्रज्वलित करून घेतलेले आहेत। तुम्ही सुद्धा असे नागदिवे नक्की तयार करा आणि देवाजवळ पाजळवा। आपल्या घरातील सुख समृद्धीसाठी, घरातील सर्वांच्या आयुर आरोग्यासाठी हे दिवे नक्की पाजळवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह। बाय बाय।